ज्यांनी आमुष्याला मटण खालीत आषाढीला त्यांनी कट्टर श्रावण धरलाय आणि त्यांनी आमुष्या संपली 11:15ला, मटण खालं 9:30ला, जुलाब झाला पहाटे 5ला, पण महिनाभर बस मला वितो ओम नमः शिवाय. नाही नाही नाही, संसारी माणसाची नीती संपली का तो माणूस आपाप गरीब होतो. त्याला पाहायचं नाही लोकांनी. हे नाही मग काही लोक म्हणतात पहिली त्यांना 10 एकर जमीन होती, आता ती दुसरीची वाटण करतात. हा खटका आहे तो. काही माणसं म्हणतात पहिले त्यांना 3 ट्रॅक्टर होते, आता ती दुसरीचे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे. झटका कशाचा बसला? नीतीचा. आणि माणसाने सगळ्या सोडून काय दिली? नेमका घोटाळा. असं झालं माणसं म्हणा काय तगडी पार्टी होती हो, पण भिकारी झाली बा. झाली नाही, झाली नाही, केली नाही. त्यालाही कळलं नाही का झाली आणि कशामुळे झाली, पण झाली. झाली. साधं उदाहरण आहे, बिभीषण फुटला बिभीषण. फुटल्याशिवाय संपत्ती मिळवता येत नाही. राजकारणी ध्यानात ठेवा, ते चिटकून राहून जमत नाही, असं हवा पाहून सुटायचं. काही नेता असं केलं रे, आकाटरामुशीला बोकडे चालले लोकांना आणि मंगळवारी आरक्षणच बदललं. ते बकरे गेले रसा गेला, ती जागाच गेली, गणही गेला आणि गठही गेला. बोकडेवालीची उधारी राहिली. काय ये नाही झालं. बिभीषण फुटलाय, रामाला जाऊन मिळलाय. नीती बाबर का नीती, रामाला जाऊन मिळाला. आता हा पठ्ठ्या एकटा राहिलाय रावण, म्हणून हा पठ्ठ्या उठवला. हा झोपेलाच होता, याला उठवायचं नव्हतं. आणि याला सगळी मंडळी म्हणत होती हा झोपाळोय. याला डबल डफडे वाजून उठवलं त्याने काही विचारलं नाही काय झालं काय. पहिलं जेवलं, ते दणकून जेवला पठ्ठ्या. आणि जेवल्यावर म्हणला मला मधीच उठवायचं कारण काय, कोणची अडचण झाली काय. त्या बाकीच्या सांगितलं बा तुझ्या भावानं झक मारली, ती सीता पळून आणली, हे कुठाने झाले. तिकडून ती मंडळी युद्धाला आली, हा गडी एकटाचे. त्यावेळेस कुंभकर्णाचं वाक्य आहे, लोकांनी पाहिलंच नाही नीट. कुंभकर्ण म्हणतो, सगळ्यांच्या दृष्टीनं कुंभकर्ण कसा आहे, झोपाळू. त्याचं पहिलं वाक्य आहे, ही दुर्बुद्धी रावणाला सुचली कशी. तुम्ही बारीक अभ्यास करा. ही दुर्बुद्धी रावणाला सुचली कशी. का? त्यानं हे करायलाच लागत नव्हतं. का? रावणाकडे आसुरी संपत्ती आहे, पण ज्याची बायको बळवली त्याच्याकडे दैवी संपत्ती आहे. आणि दैवी संपत्ती पुढे आसुरी संपत्ती टिकू शकत नाही. ते दरबारात गेलं आणि रावणाला दोष पाजला त्याने. तुला कोणी हे कुठे सांगितले होते 80,000 बायका होत्या, काय ती बाई पळवाया वाचून चाललं होतं. बरं आणली तर नेऊन द्यायची, ही कुठाने करायची काय गरज होती. ती गेलं चांगलं सांगा. ही श्रीमंत माणसं डोक्यात येडपाट असतात म्हणून त्यांच्याकडे लक्ष्मी असते. त्या रावणाने त्याला सांगितलं मी तुला युद्धाला बोलवलंय का मला अक्कल शिकवाय बोलवलंय, तुम्हाला डोस पाहिजे तो का, नेऊन दे. कुंभकर्णाचं वाक्य आहे, नेऊन द्यायचा विषय नाही. तू त्याच्यात मारणारच आहे, मी मारणारच आहे ना. मग तू युद्धाला जाणार का. तिथं वाक्य पहा, युद्धाला गेल्यावर मी परत जिवंत येणार नाही मला माहिती आहे. आणि तुझा आता कार्यक्रम व्हायलाच आहे, तू हे उठाने केलंच कशाला. फक्त मी का युद्धाला जाणार आहे, तर फक्त मला बंधू धर्म टिकवायचा आहे म्हणून मी युद्धाला जाणार. भावाने भावाला मदत करावी हा धर्म आहे. नाही तर मी येतच नाही परत. आणि आलाच नाही, तोही आला नाही, हाय आला नाही. याला 16व्या अध्यायात इतकं सुंदर उत्तर आलंय. 16व्या अध्यायात असं उत्तर आलंय, दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत, 26. आणि आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत. पण ते 6 गुण दैवी संपत्तीला यदा कदाचित बाधू शकतात, नाश करू शकत नाही. शब्द उलटा वापरा. बाधू शकतात पण नाश करू शकत नाही. पण दैवी संपत्ती पुढं काळ जर आला तर आसुरी विचार टिकू शकत नाही. हे पहिलं. काही माणसं म्हणतात तो माणूस लय गपक्या श्रीमंत झाला, त्याचा सुपडा सापच होणार. तुम्ही थोडं कळ काढा. तुम्ही मला अख्ख्या महाराष्ट्रात मराठी माणसाचं 3ऱ्या पिढीचं घर श्रीमंत दाखवा. चला एक घरानं सांगा अख्ख्या महाराष्ट्रात का यांची 3री पिढी श्रीमंत आहे. लईत लई 2. 3ऱ्या पिढीला असं एखादा पोर जन्माला येणार अख्खी एकूण मोकळी होणार. नाही ते संपत. महाराज लक्ष्मी टिकवायला नम्रताच लागते. असं चालत असतं का. बोगस लक्ष्मी चालते का कधी.
बोगस बोगस लक्ष्मी झाली का? नम्रता जितकी जाडेल तितकी लक्ष्मी प्रसन्न होत असते. लक्ष्मी मुळातच नम्रतेवर. आणि तुम्ही तिथं करायला लागले कसं जमेल? थोडं मागं नेतो परत पुढे आणतो. मंदिर पूर्ण झालं, काल्यात घुसायचं आपल्याला. कळस चालला, नदी सागराला मिळाली, वृक्षाला फळ आलं. आता वृक्षाला फळ आलं का त्याचं जीवन संपलं. पण त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, तेवढे बारीक आहे का? आता काही झाडांना फुले फळे येतात, काहींना येत नाही. काहींना येतात, येत नाही. हे पुसाळीतले पोरी, काहींना फुले येतात, काहींना येत नाही. येतात त्यांना सपुष्प म्हणतात आणि येत नाहीत त्यांना अपुष्प म्हणतात. स म्हणजे चांगले आणि पुष्प म्हणजे फळ. फळ म्हणजे ज्याला फळ येत आहे ते सपुष्प आणि येत नाही ते बोलत जा अपुष्प. आता साखळी लागली तुम्हाला. येत आहे ते सपुष्प, येत नाही ते अपुष्प. आणि अपुष्पाच्या पुढे 2 प्रकार आहेत. काहींच्या बिया फळाच्या आत आहेत तर काहींच्या बिया फळाच्या बाहेर आहेत. आता ज्या आत आहेत त्यांना म्हणतात आवृत्त बीजी आणि ज्या बाहेर आहेत त्यांना म्हणतात अनावृत्त बीजी. म्हणजे बी आत आणि बी बाहेर. पेरूची बी आत, अजून काजूची बी बाहेर. हा, पण काही बिया एकदल आहेत. बाजरी एकदल, गहू एकदल, ज्वारी एकदल, हरभरा. हा, आता लागला करंट. हरभरा द्विदल, 2 दल आहे त्याला. वाटाणा द्विदल, शेंगादाणा द्विदल. पण ह्या जगात एक झाड असं आहे की त्याला फळही नाही आणि फुलंही नाही. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये यया फळ ना शुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. वांज येते त्याला. काय फळ आहे? काय फळ आहे? द्या उत्तर. आता काय फळ आहे? फळच काय? पश्चाताप. संसाराला काय फळ आहे? नसती बायको केली बरं झालं असतं, नसता पैदा केला बरं झालं असतं, नसती इस्टेट कमावली पश्चाताप आहे. पण त्या झाडाला बसलेली सगळी माणसं पाणी घालतात. सगळी, तुम्ही मी सगळे. आता झाडच वांज आणि पाणी घालायचा कार्यक्रम चाललाय. चाललाय म्हणजे कसं चाललाय? पहा कसं चाललाय. साखर कशातही घातली तरी, कारलं कसंही खालं तर, मिरची कशी खाली तर, मीठ कसंही खालं तर, मग संसार किती केला तर दुःखाचाच. लटिका व्यवहार सर्व हा संसार बाया ये रथार हरी विना बाया ये रथार हरी विना. त्या वाण झाडाला तुम्ही ना आम्ही घालतोय पाणी. आता ऐका, झाड उभं करून देतो एका मिनिटात. झाड कसं आहे? बोला जा, झाड कसं आहे? वांस. तुमचा माझा दणका कुठं चाललाय? पाणी घालायचा. लग्न कर, पोरग पैदा कर, ते मोठं कर, त्याला नोकरी लाव, त्याला शाळेत घाल, त्याला शिकव, त्याला नोकरी लाव, त्याला बायको करून दे. ती बाळातीन होणार, आपल्याला नातू होणार, आपल्याला शुगर वाढणार, आपण मरणार. आपण मरणार. हा तमाशा काय आजचा आहे का? हा तमाशा दे ना, चालू दे. पुनरपी जनरम उपजते नासे, नासले पुनरपी, हे चालूच राहणार आहे. आपला आजाय नांगरीत होता तर ढेकळच होती, आपला पंजाय नांगरीत होता तर ढेकळच आहे, आणि आपणही नांगरीत होतं ढेकळच आहे. आपली पोरं नांगरायला ठेवणार नाही. नाही, आपली पोरं अशी हलकी कामं नाही करणार. वावर नांगरा बैल इकूनच टाकणार आणि डायरेक्ट धाबा टाकणार आणि त्याला नाव देणार रानवारा. मग त्याच्या शेजारी टपरी टाकणार गारवा. काहींनी तर हॉटेलला नाव दिलंय 7-12. नाही, ते नाव योग्य आहे. ज्याला 7-12 नील करायचंय त्यानं त्यांना भेटावा. म्हणजे पुरा भिकारी झाला. आणि त्याच्या शेजारी एखाद्या नाव टाकलं पाहिजे हे चालूच राहणार. पुनर्विद्यात काय एवढं विशेष नाही, ते नाविन्य नाहीये. कारण ते झाड वांज आहे आणि आपण सगळे पाणी कशाला घातलं? वाण झाडाला करीत राहिलो. एखादी सुनबाई वैशाख महिन्यात आली ना, सासू जरा नंगाट असली ना, तर ती सून जरा काम दाखवते. ती सून काय म्हणते माहिती का? फक्त मला एखाद्या वर्षात कुत्रे मांजर होऊ दे, मग तू ये
आणि मग मी ठरीते तो खिलारी कोणचा ऐकतो. फक्त मला कुत्रा मांजर आणि मग मी तू येन. तू जर नाही तुळशीवाली झाली दिंडीत तर मला भेट. नाही त्याला अंकार आहे बारा. आणि हे सगळ्या मुळ्या आहेत. या मुळ्यांचं नाव सांगायचंय मला पुढं. झाड झालं वाज, पाणी घालीत राहिलो त्याच्यामुळं मुळ्या वाढल्या. त्या मुळीचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळे माणसं कशात आहेत? काय नाही, मोटरसायकलवर 3 जण चालले, एकानं हॉर्न वाजवला म्हणून हे 3 उतरली. का वाजवला? त्याने त्याच्या ठोन दिली. त्यानं गावातले 7-8 गोळा केले. 1.5 तास कुद्या झाल्या. बरगाड्या मोडल्या. 2-3 जणांच्या खुब्यातून निघाले. दोघंही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसानं दोघांचे 20-20 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. केवढं? आणि परत मारामारी केली तर गाठ आपली 40 हजाराला. अज्ञान आहे महाराज. आणि आज 99% जनता अज्ञानात आहे. आपण म्हणतो लोक बदलले, सगळं अज्ञान आहे. भांडणाचं मूळ काय? अज्ञान. मारामारीचं आपण काय म्हणतो बा, पोरानं लवकर वायला घेऊ नये. चुकीचं आहे. मंगळवारी लग्न झाल्यावर गुरुवारी पोऱ्या वायला दिला पाहिजे. हे बाई तुझ्या सासऱ्याने दिले भांडे खाट आणि हे मॉडेल आणि तू गपक्यात पोहे खाऊन जगायचं. आपण काय केलं महाराज, आपल्या पोरांना कष्टाची जाणीव करून दिली नाही. त्यांना जाणीव करून दिली नाही. त्यांच्यावर आपण पांघरून घालत राहिलो. आपण पांघरून घालत राहिलो. परिणामी त्यांचं अज्ञान वाढत गेलं. त्यांना असा भ्रम झाला की हे आमच्यामुळं आहे. मुळात ते आपल्या पांघरुणावर आहे. विहीर आपण खणली, मोटर आपण बसवली, जमीन आपण घेतली, पण ताबा त्यांचा का झाला? त्यांना अहम झाला का माझ्यामुळं आमची शेती आहे. असं नाही. आम्ही वाटेन देऊ, खंडन देऊ, तू तुझं मॉडेल घेऊन व्हायला राह. 3 दिवस गौंड्याच्या हाताखाली गेले ना, साध्या मोबाईल येतील. आणि 8 दिवस जर गेले ना, शेवग्याच्या शेंगा खातील. बोंबील बंद. बोंबील आणि शेवग्याच्या शेंगा सारख्या. तो 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 जाऊ दे, याला बोंबील समज. हे गपक्यात जागे येते ना. मटणाच्या खांडाला म्हणतील सोयाबीन. सोयाबीन ती म्हणते सोयाबीनच्या. अगं मटणाची खांड सांभाळून हान. लोक तुम्ही पहा, आपण जेवढे स्टेजवर खाली बसलेली माणसं आहे ना, आपल्या आई वडिलांनी आपल्याला संपत्ती नाही दिली, पण स्वाभिमानानं जगायचं शिकवलं. हे कधी ध्यानात ठेवा. समजा आता उंचकडे घे, हे तरुण पोरं काही करीत असले, पण जुन्या माणसांनी एक केलं ना, कुणाच्या बांधावर त्यांना उभं केलं नाही, हा स्वाभिमान शिकवला. वेळ वेगळी होती तो भाग वेगळा, परिस्थिती वेगळी होती तो भाग वेगळा, उत्पन्नाचं भांडवलही कमी होतं तो भाग वेगळा, आणि चैन कमी होती तोही भाग वेगळा. पण कमी उत्पन्नामध्ये त्यांनी मुलं सालानं ठुली नाहीत, कुणाच्या हॉटेलात ठुली नाहीत, कुणाच्या बांधावर उभी केली नाहीत, कुणाच्या महिन्यानं ठेवली नाही, स्वतःच्या 10 गुंठ्यावर कपडे घालून जगायचं शिकवलं. हा स्वाभिमान आहे. त्यांनी मोबाईल दिला नाही तो विषय सोडून द्या, त्यांनी गाडी दिली नाही तो विषय सोडून द्या, पण ज्यांनी ते दिलं ते आपण देऊ शकत नाही. परत वाक्य नाही. त्यांनी दिलं आपल्याला 10 गुंठे का होईना घर बांधायपुरती जागा दिली. कोणाचे बुट साठायचे नाही म्हणून कष्ट करण्याची ताकद दिली. नाही काय दिलं. बिचारीचं लुगडं फाटकं होतं, 3 रंगाचं लुगडं नेसत होती, सुईद्वारेनं शिवित होती. शिव द्या ना. गरिबी तिची जरूर होती, पण तिनं मुली भिकाऱ्याला दिल्या नाहीत आणि मुलंही भिकारी केले नाहीत. आणि आज आपण सगळं कमवून बसवलंय, पण तुम्ही आणि मी मागची पिढी बनवण्यात अपयशी ठरलो. काही काही कुटुंबामध्ये शेतकरी तरी बरे आहेत, इतके सर्व्हिसवाले परपंच करण्यात फेल गेले. त्यांना ती परपंचाची घमेंड होती, पैशाची घमेंड. त्यांनी मुलगा डायरेक्ट इंजिनियर केला, मुलगी डायरेक्ट डॉक्टर केली. पोरगी नवऱ्याच्या घरी गेली, पोऱ्या सासरवाडीला राहायला गेला. म्हातारपणी यांना वृद्धाश्रमाच्या वह्या लिहायची वेळ आली. तुम्ही बारीक अभ्यास करा, सगळे वृद्धाश्रम तपासा. नोकरीतून रिटायर झालेली बरीचशी माणसं तिथं आहे, बायको घेऊन. मग त्या वैभवाचं काय करायचं? सोमवार नाही करायचा, एकादश नाही करायची, कधी माळ नाही, कधी गण नाही. माझाटल्यावानी वागायचं ते कुठं चालतं का? गावातून चालला तर काचा सुद्धा खाली करायचा नाही गाडीच्या. गरिबांना रामराम घालावा आणि उरफाट्या बावलीच्या बायको पावा. म्हणजे देवळा पुढून चालला तर देवाला कुठं वाकायचं नाही,
कधी गावात बसायचं नाही, 4 माणसात बसायचं नाही, एकूणं चालतं का मला? आणि ते किती दिवस टिकल? किती काही काही सर्व्हिसवाले इतके हुशार आहे महाराज, रविवार म्हटलं का तासभर गावात हुशार आहेत ते, सगळ्यांशी बोलणार, बसणार, 2-4 जणांना चहा पाजणार, माणसं त्यांच्यावर प्रेम करतात. तुम्हाला सगळं कमावता येईल, माणसाचं प्रेम नाही कमावता येणार. उलटे पुढच्या रविवारी ते आल्यावर म्हातारी म्हणताना, नाही मागच्या रविवारी आम्ही तुमचा चहा पेलोय, आज आम्ही तुम्हाला पाजणार, आज लेट आले हो तुम्ही, हे प्रेम आहे. आणि हे या सर्व्हिसवाल्यांना कमावता आलं नाही. ही माणसं रिटायर झाल्यावर फेल गेली मला. बरं गावात कोण चांगलं यांना माहित नाही, ते नेमकं नालायक अशीच दोस्त्या करून मोकळे झाले. गावात जे हलकट आहेत म्हणजे गाव बिघडवायचे पंटर आहेत ते यांचे जोडीदार झाले, ते फेल गेले. त्यांनी भजने ओळखले नाहीत, त्यांनी जुने वारकरी ओळखले नाहीत, ते डायरेक्ट हलकटाच्या नादी लागले, पेन्शन संपून मोकळे झाले. आणि शेवटी गावातले लोक म्हणले एकदा तुम्ही ग्रामपंचायत लढवा, इकूनच मोकळे झाले. नाही ते चालत नाही. तुम्ही काही गोष्टी सोडा महाराज, साकोरी शिवाय नाही. त्याला थोडं पुढं झाड झालंय वांस, तुम्हाला पुढं पटापटा पुढं. आता त्याला मुली कोणती आली? गेलं बॉम्बाला अज्ञान. आणि तुम्ही आणि मी सगळं कोणत्या मुलीला पाणी घालतो? आता एक एक पायरी पुढे जाऊ, पटकन 2 मिनिटात संपवतो. झाड कसं आहे? वांस. त्याला मुळी कशी आहे? अज्ञान. मग तुम्ही मी सगळे कसे ते? अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या मुळ्या जशा वाढतील तसं त्याला अहंकार नावाचं खोड येईल वर. कारण जमिनीच्या वर काय येईल? खोड. आता मुळ्या कुठं चालल्यात? खाली. मग खोड वर येणार. आणि ते खोड कोणतं आहे? अहंकार. मुळ्या कोणत्या? अज्ञान. अज्ञान नावाची मुळे, अहंकार नावाचं खोड आहे, आणि त्याला विकार नावाच्या फांद्या आहेत. म्हणजे काम, क्रोध, बलात्कार, मारामाऱ्या, मद, लग्नांचे पैसे फिटले नाहीत, काहींचे घटस्फोट झाले, कर्ज मिटलं सुद्धा नाही, बँडवाल्याचं तर बुडवलेच. का झालं? अहंकार नावाचं खोड वाढलं, त्याला विकार नावाच्या फांद्या वाढल्या. मग हे झाड जर चांगलंच बनवायचं असेल तर याला भजनच करावं लागेल. नाही. आणि मग त्यासाठी झाड पूर्ण झालं. मग आज गायक वादक गुणजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अखंडानंद सप्ताहाचं 2रं वर्ष सुरू झालं. आता चांगले करताना थोडे त्रास होत असतात. ज्याला चांगलं करायचे त्यांना मागं वळवून पाहायचं नाही, तेवढं पथ्य पाळायचं कधी नाही. तुम्हाला पळत असणारी गाय जर वळवायची असेल तर तुम्ही तिच्या मागं पळायचं नाही. गाय सुटली बेफाम सुटली, तुम्ही काठी घेऊन मागून पळात तिच्या, ती पुढे जाईल का मागं जाईल? तुम्हाला गाय वळवायचीच असेल तर पुढे जा, गाय मागं वळल. तसं तुम्हाला समाजात चांगलंच काम करायचं असेल ना, चांगलं करीत राहा. लोक काय म्हणतात तिकडे लक्ष देऊ नका, तुम्ही चांगलं करीत राहा. आणि कोणी नाही पाहू द्या ना, आपलं मन तर सांगताय ना मी चांगलं करतोय, लोकांशी काय घेणार? तुमचं मन म्हणतंय की नाही तुम्हाला 150 रुपये, 51 रुपये, 151 रुपये सप्ताहाला दिलेत, गाव म्हणू द्या तुम्ही कमी दिले, ज्याला कमी वाटले त्यानं द्यावा. पण आपलं मन सांगताय ना मी शंकराला 151 रुपये दिले. उलट मंदिर हे काम भारी झालं, सभा मंडपाचं काम भारी झालं. उद्या गरिबांची लग्न होऊन जातील. अजून समाजात लई माणसं गरीब आहेत आणि त्यांना ही काळाची गरज आहे. आता उद्या पावसाळा, एखाद्या गरीबाचं श्राद्ध आहे, वस्तीवर आहे, आता उंच कडकला लागल तेवढ्या वस्त्या आहे, तोच 25 पाहुणे इथं जीव घालू शकतो. 25 पाहुणे आदरानं इथं बसू शकतात. शिवाय माईच्या कडेला आहे. काही होईल, फक्त चांगलं करताना त्रास होतो, त्यात काही एवढं विशेष नाही. ज्यानं त्रास सहन केला नाही त्यानं येऊही नाही. ज्याला त्रास सहन करायचा ते, तुम्हाला गावठी भाषा सांगा, जी दगड घाव सहन करतात तेच दगड मूर्तीला कामा येतात. ज्या दगडांमध्ये घाव सहन करायची ताकद नाही ती दगड गोटाळत पडली, मग त्याला कोणी तासली ना काही करणं. तुम्हाला चांगलं करता 2ऱ्या वर्षाचा सप्ताह गेला होऊन जातो. आणि आपण नाही करीत महाराज, शंकरालाच तुमच्या कोणते करून घ्यायचं. भगवान शंकराला नदीच्या कडेला जागा लागत होती, जागा मिळाली, मंदिर लागत होतं, निवर्रा झाला. माझ्या भक्तांना पावसाळ्यात त्रास नको, खडकेश्वर सभा मंडप झाला. आणि हे देवच करून घेत असतो. आपण छाताड झोडायचं काम नाही करायचं. छाताड आज जायला बसलंय, गपक्यात आतमध्ये जाईल, मी वायरच नाही आला, तो करून घेत असतो. आणि त्याला खर्च द्या. माऊलीनं लिहिले, मी नाही लिहिलं. हे मदतीस्तव झाले परी मी नाही केले.
झालं झालं. सगळ्या मंडळीला धन्यवाद. काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही चाललं काय होतं, पटापटा काला सांगतो, पटापटा काला सांगतो. गोळण तुको भरायचे. एक मडका हे एक मडका आहे. ऐ हे एक मडका आहे, एक मडका आहे. याला बनवणारा कुंभार आहे, यालाही बनवणारा कुंभार आहे. घटा घटाशी दैव आगळे प्रत्येक दैव वेगळे स्वामी नाम तेव्हा कळे मुखी कोणाच्या पडते लोणी मुखी अंधार. मडकं हे एक मडकं. त्याला बनवणारा कुंभार, यालाही बनवणारा कुंभार. याला छिद्र एक, याला 9 छिद्र. मोजा पटकन. 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9. पण इथं घोटाळा आहे. देवाचं म्हणणं आहे 9, संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2 4 6 7 लघवी 8 आणि अखंड देह ब्रह्मरूप करण्यासाठी अखंड भजन करणं 10. हे झालं मडकं. याला छिद्र झाले मोबाईल 10. याला 1. आता याला 1 फटका मारा, काही राहणार नाही. नाही, याला 9 छिद्र आहे, काहीच वाया जात नाही. 1 बंद कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की त्यांचं अंत्यविधी 9:30 होईल. झालं. आता ह्या मडक्यात काय काय ए नीट बसा बरे. या मडक्यात काय आहे, लाया आणि दही. आता ह्या मडक्यात मोजा. आता ह्या मडक्यातलं थोडं किचकट आहे, पण मोजा. मडकं पूर्ण करून दिलंय. मडकं एकच आहे, छिद्र 9 आहे. छिद्र 9 आहे, मडकं एकच आहे, छिद्र 9 आहे. आता या मडक्यातले मोजून दिले, तुम्हाला मोजून देतो. या मडक्यात काय काय आहे बोला पटकन. लाया आणि दही. आता ह्या मडक्यात थोडं किचकट आहे, पण जाणकार माणसांच्या ध्यानात येईल. पटापटा मोजा. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग, मध्यभागी खड्डा. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वरा. 3 खड्डे लागतील. पटकन घरी गेल्यावर शेपड उभे राहा, पाहून घ्या. बिंबीच्या दोन्ही मला टणक भाग, मध्यभागी खड्डा. खड्ड्यात बोट ठेवलं, 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत, एक ओपन आहे. यांची नावं. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोघाम बोलणं इथून येतं. चला, हे झाले 4. आता याच्यामध्ये आत काय काय आहेत तेवढे मोजायचे आपल्याला. याच्यात एक आहे जीव. एक जीव, त्याला 2 बायका, प्रवृत्ती निवृत्ती. इकीला 12 पोरं, इकीला 8 पोरं, 12 8 20, 2 बायका 22, एक जीव 23. आता याच्या आपल्या घरात काय काय आहे, पप्या गुड्डी बंटी सुटी, फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सगळे, हिटर फिटर एअर वापे चिंगड्या कांदे गोण्या बकरं अंडे लाटणं पळपट फुकणे उशी तवा संगा बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वरगळ उशी गादी तक्या नळ्या नळ्या खंड खुंड बोंबलं सुकटा अंडटार फरं गुजीरवाण्या घरात 7,000 वाटी वहिनी साहेब ते नका एक डाव धोबे 4 गोष्ट शिक्षणाचा आहे. चला येऊन याच्यात काय काय वायका. 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. आणि ह्या चित्तात मुरमुऱ्यासारखे हलकट विचार आहेत. त्याला शुद्ध चित्त दही आहे. शुद्ध चित्त झालं का लाह्या चिटकल्या. याचं नाव जीव शिव ऐक्य काला. याला काला चिटकला, लाह्या चिटकल्या. लाया. मग आता हा काला गोकुळात झाला. आता गो म्हणजे इंद्रिय, थोडं किचकट आहे, फक्त बोला जायचं. गो म्हणजे इंद्रिय. गोकुळ पुरावा 7वा अध्याय. पायपा शरीराची. आता गो पोरं पोरी सरळ बसा पटकन बऱ्या. आणि आता मी जेवढे वाक्य म्हणाल पोरी नऊ पुरण पोरी ए बऱ्या तुम्ही मी जेवढे वाक्य म्हणाल त्याला पहिलं अक्षर गो येईल. काय काय येईल. गो 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 शब्द किती वेळा येतो तुम्ही मोजायचा. सावध राहा बरं का, आपली 12 घडीले फास्ट आहे. पहिलं अक्षर काय आलं पाहिजे. ए बरे काय आलं पाहिजे. गो. आता गो किती वेळा येतं तुम्ही फक्त मोजायचं. मी पटापटा बोलणार, तुम्ही फक्त मोजायचं. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रथाचं नाव गोरधाव, शेताचं नाव गोमूत्र, गायचं नाव गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला गोकुळात. मला वाटलं आमटी नंतर भाते. चला आता मोजा पटकन.
गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणींचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायाचा अर्थ डोंगर गोवर्धन, गायाचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला गोकुळात. 10 झाले. तिचं तेही हुकलं काय नाही. किती झाले 10 झाले ना. मग मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली इंद्रिय 5. वरच्यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय आणि खालच्यांचं नाव आहे कर्म इंद्रिय. 10 इंद्रियांमध्ये गळ्यात माळ, मुखात नाम आलं का याच्यात कृष्ण जन्माला. गोकुळ गो. आता हा गो कसा आला. ही पोरं 5-7 जण माझ्या बोटाकडे पाहिजे पटकान पटकान, आणि माझं बोट जितकं जोरात फिरल तिथे तुम्ही आकडे ओळखायची. करू सुरू. अरे सुरू करू का. पहा बरं का बोट उकले जेवायला नाही देणार. हां बोट एकदा फास्ट जाईल. ओळख सुरू करू. पहा बरं का शब्द गोकुळच चालू आहे आपला. गो इंद्रिय कुळ याच्यातच कृष्ण याच्यातच आणि याच्यातच आणा. माग शुद्ध दशमी याच्यातच आणा मज हृदयी सद्गुरू किंवा 15व्या देती पहिले 24. आता सौफळण हृदय आपले वरी लेवी पावले श्री गुरूंची. आता ऐकायचं गो 10 वेळा आला. परत ऐका. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरथ, औषधाचं नाव गोमूत्र, गायताराचं डोंगर गोवर्धन, त्यांचा देव गोविंद, तो आला गोकुळात. झाले 10. आता आपल्याला मी पोरानं माझ्या बोटाकडे पाहिजे एवढी टोळी फक्त. आता पोरीने बोलायचं नाही. हे बघ एवढी टोळी ही समोरचे 5-6 जण माझ्या बोटाकडे पाहायचं आणि माझा बोट जितके जोरात फिरेल तितका तुम्ही आकडा ओळखायचा. तुमच्या बोटावर माझा आकडा आहे. पटकन फिरलं बोट गेला निघून आकडा. पहा आता काय मी म्हणलंच होतं तुमचं फेल जाईल. हां 0. सावध राहा बरं का. आता 0 झाला का. 10 झाले ना. 10. मग आता मला 3 प्रश्नांची उत्तर द्यायची. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता. हा बाकीच्याने बोलायचं नाही. कोणता. दाखले काढून घ्या तुम्ही. दाखले काढून घ्या. बचत गट काढा. अरे ये कोणता. करेक्ट. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता आहे. 8. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7. करेक्ट. आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. हा गोंधळ न करू. गाठ नाही 8. आतल्या गाठीचा 7 आणि वरच्या गाठीचा 9. मग गावात 3 माणसं आहेत. काही आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत आणि काहींना गाठच नाही. ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. ज्यांना गाठ असो ऐसा कोटे. आकडा कोणता आला गाठ नसलेला. 8 आकडा आला. 8 आला ना. 8 आकड्याला गाठ नाही. 9 ला गाठ वर आहे आणि 7 ला गाठ आठ आहे. मग 8 आकडा ऐका आता कृष्णाचा किती शोभ आहे. अवतार 8वा आला अष्टमीला. आला 8 वर्षाचा. मित्र 8, मैत्रिणी 8, नाव 8, काम केली 8 आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8. बरोबर. ऑगस्ट मध्ये आला. ऑगस्ट महिना 8वा. अवतार 8वा. नाव 8, मित्र 8, मैत्रिणी 8, राण्या 8, काम केली 8. आला तेव्हा 8 वर्षाचा. मित्र आहे त्याला 8च आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आलो तो महिना सुद्धा. मग कृष्णाला कुठंच गाठ नाही. कृष्णाला कुठंच गाठ नाही. महिला म्हणलं पटकन. धाकटीचं पोरग दूध पिऊन बाहेर गेलं. ग्लासभर दूध पिलं गेलं. थुर्रीचं पेल होतं आणि धाकटीचं पेत होतं. मग आता पिऊन गेलेलं बोलवायची गरज आहे का. पेलं धरून आणलं तिनं. पे तो पेतून तुला काय झालं. तुम्हाला अगं मम्मी मी इकडं पेलो का इकडं पडत आहे. कुठंय पडू दे. पे तो पेतून तुला काय झालं. त्याला चड्डीत जुलाब झाले पण तिनं पाजलं. मग त्या पोराची आई कोणत्या गाठीची.
तिचं प्या पे अहो तो म्हणला मम्मी नको मला पे अगं मम्मी मी इकडं पेलो का मागं गळत आहे सगट गळू दे पण मग पे मग त्या पोराची आई आता हे आपण म्हणलं असतं तर झोंबला असतं ना आतल्या गाठी आणि एक जण म्हणली प्यालाय ना पिऊ दे तूही प्यालाय त्यालाही पिऊ दे जा खेळायला दोघे बी 8 आणि एक म्हणली लपून ठुई शाळेतून आल्यावर प्याला लपून ठुई फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठुई खालच्या कप्प्यात आणि आल्यावर कोणाला सांगू नको ही वरच्या गाठीची आणि वर म्हणते बाई पोरांना दूध नाही राहिलं बकरं पिऊन गेले आता कोणतं बकरू प्यायला बघ पहा ही माणसं 3 रंगाची आहेत इथं येतं एकही गाठ नाही तो आठवा मग गोकुळीच्या सुका आता सुका शब्द राहिला परत घोटाळा येते शब्दांमध्ये सुखाचे 7 प्रकार आहेत 7 राजस सुख तामस सुख सात्विक सुख आदिदैविक सुख आदिभौतिक सुख आध्यात्मिक सुख आणि शेवटचं ब्रह्मसुख ब्रह्म म्हणून तर 6व्या अध्यायातली दुसरी जुळवे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी ब्रह्मरसे कोणता सुखे सेऊ ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा सुखे सेऊ ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा मगनो हे माता काळ दुःखाची करू वासुदेव स्मरण देव तुट टाळ घोळा घोळा वाजती टाळ